टेम्पोमध्ये झोपून या आंदोलकांनी रात्र काढली। आम्हाला झोपण्याची सुविधा नसल्यानं टेम्पोमध्ये झोपतोय अशी प्रतिक्रिया या मराठा आंदोलकांनी दिली। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही असा निर्धार जो आहे मराठा बांधवांनी व्यक्त केला दिसून येत आहे। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातला मराठा बांधव जो आहे आझाद मैदानाच्या दिशेने येताना दिसून येत आहे। आजचा मुक्काम सुद्धा जो आहे तो टेम्पोमध्ये असणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण काय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या प्लॅटफॉर्मवर काही प्रमाणामध्ये जागा नसल्यामुळे अखेर याच प्लॅटफॉर्मचा आधार काही लोकांनी घेतला, तर काही लोकांनी जो आपण आणलेला टेम्पो जो आहे गावाकडून त्या टेम्पोचा आधार घेत आहे। त्या टेम्पोच्या इथे आपण पाहू शकता, इथे जे लोक झोपलेले आहेत दिवसभरामध्ये आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली, मध्यरात्री झालेली आहे। आपण पाहू शकता मराठा बांधव जे आहे, आंदोलनकर्ते जे आहे, याच टेम्पोचा आधार घेत इथे झोपलेले दिसून येत आहे। आपण पाहू शकता इथे जीवनावश्यक सगळ्या वस्तू त्यांनी आणलेल्या आहे। गॅस आहे, टेम्पोमधला जो आहे आपलं सामान जे आहेत जेवण करण्यासाठी ते सुद्धा टोप आहे, अशा प्रकारच्या सगळ्या वस्तू ज्या आणण्याचं काम केलेलं आहे। कारण मराठा बांधव म्हणतात आम्हाला किती दिवस जरी राहिलो तर आमच्याकडे सर्व प्रकारच्या आम्ही सुविधा घेऊन आलेलो आहे। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार जो केलेला दिसून येत आहे, ते सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत मध्यरात्री। सर, टेम्पोमध्ये तुम्हाला राहावं लागतंय, काय अवस्था आहे तुमची सध्याची? जागा नसल्यामुळं आम्हाला टेम्पोमध्ये राहावं लागतंय आणि एक दिवस तर आम्ही ब्रिजवरच राहिलो होतो, नंतर आम्ही टेम्पोमध्ये आधार घेतला आणि तिथंच राहिलो। कॅमेरामन अरविंदसह विकास मिरगणे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।